हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज ना आपण एक गिल्ट फ्री स्नॅक्सची रेसिपी करणार आहोत। गिल्ट फ्री म्हणजे काय तर त्याच्यात ना आपण तेल अजिबात वापरणार नाही, एकदम हेल्दी आणि क्रिस्पी चाट आहे। ते आहे खाकरा चाट। आता ही ना रेसिपी जी आहे स्पेशली लहान मुलं अगदी इझिली करू शकतात। यात ना आपण ज्या चटण्या वापरल्या त्याची लिंक मी यांना डिस्क्रिप्शनमध्ये देते, कारण ह्या चटण्या आपण यांना मिल प्रिपरेशनमध्ये केलेल्या आहेत। आणि हे जे स्नॅक आहे ते फक्त लहान मुलं नाही तर मोठे सुद्धा खाऊ शकतात, जे वेट लॉस करणार आहेत किंवा डायबिटिक पेशंट आहे। संध्याकाळी बऱ्याच वेळा छोटीशी भूक लागते, त्यावेळेला झटपट हे करू शकतात। चटण्या तयार असतील तर अगदी 5 मिनिटात होतात। सो नक्की ही रेसिपी करून बघा। खाकरा चाटसाठी आपल्याला खाकरा लागणार आहे। कुठल्याही फ्लेवरचा तुम्ही खाकरा यूज करू शकता। चाटसाठी आपल्याला ना ग्रीन चटणी म्हणजे हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी या दोन चटण्या लागणार आहे। या चटण्यांची व्हिडिओ आपण केलेले आहेत, त्याचे लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। चाटसाठी टॉपिंगला काही भाज्या लागणार आहेत। इथे आपण बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि इवन अदरवाइज ना बाकीच्या भाज्या तुम्ही यूज केल्या तरी चालू शकतात। आता इथे मी काय केलं माहितीये का की शेंगदाणे आणि जे स्वीट कॉर्न असतं ते हळद आणि मीठ टाकून आहे ना मस्त 2 शिट्ट्या करून उकडून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे। आता एक प्लेटमध्ये आपण आहे ना एक खाकरा घेतलेला आहे, त्याच्यावर आपण आहे ना ग्रीन चटणी घालून घेऊया, थोडी चिंचेची चटणी आणि लगेच काय करायचं की आहे ना या चटण्या ज्या आहेत ते स्प्रेड करून घ्यायच्या। या ज्या चटण्या आहेत ना अजिबात पातळ नसल्या पाहिजे, म्हणजे काय होतं स्प्रेड पण होतात नीट आणि खाकरा सुद्धा आपला लगेच मऊ पडत नाही यासाठी। त्यावर आता आपण बारीक चिरलेला कांदा स्प्रेड करूया, बारीक चिरलेला टोमॅटोचं काय केलंय माहितीये का मी बिया काढून घेतल्यात, म्हणजे ना आतमधलं त्याचं पाणी जे असतं ना ते पण निघून जातं, नाहीतर मग खाकरा लगेच आपला मऊ पडतो। उकडलेले स्वीट कॉर्न आणि शेंगदाणे, चवीप्रमाणे लाल मिरची पावडर, चाट मसाला। आता मी मीठ घालत नाहीये कारण चाट मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे, चिली फ्लेक्स आणि फायनली 0 नंबरची शेव। आता इथे काय करू शकता ना तुम्ही की तुम्हाला जर ना अगदी डाएटसाठी हवा असेल तर तुम्ही शेव स्किप करू शकता, आणि जर लहान मुलांना हवे असेल तर तुम्ही ना ह्याच्यावर चीज सुद्धा आहे ना असं ग्रेट करून देऊ शकता। आपला खाकरा चाट तयार आहे। फ्रेंड्स, स्पेशल छोट्या भुकेसाठी चटपटीत आणि चविष्ट असा खाकरा चाट तयार आहे आणि आपण तो सर्व करून घेतलाय। आपला खाकरा चाट किती कुरकुरीत झालाय मी तुम्हाला दाखवते। जरी चटण्या लावलेल्या आहेत ना तरी आपला जो खाकरा आहे तो एकदम मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत राहिलेला आहे।